शिवसेना शिंदे पक्षाचे धिंग्रा चौकात आंदोलन, केली वाल्मिक कराड व साथीदारांना फाशीची मागणी। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड व त्यांच्या साथीदारांना फाशीची शिक्षा मिळावी या मागणीसाठी शहीद मदनलाल धिंग्रा चौक बसस्थानकाजवळ अकोला शिवसेना पक्षातर्फे 5 मार्च रोजी दुपारी 1 वाजता आंदोलन करण्यात आले। केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव आणि जिल्हा संपर्क प्रमुख गोपीकिशन बाजोरिया यांच्या सूचनेप्रमाणे अकोला जिल्हा प्रमुख अश्विन नवले यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी आरोपीच्या प्रतिकात्मक पुतळ्याला फाशी देऊन वाल्मिक कराडला फाशी द्या अशा घोषणांचा आवाज उठवला। यावेळी हत्येतील आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली। आंदोलनात शिवसेना शहर प्रमुख रमेश गायकवाड, शशी चोपडे, अकोला पश्चिम विधानसभा प्रमुख राजेश दांडेकर, रवी भांबरे सह शेकडो शिवसैनिक उपस्थित होते। महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि या संतांच्या भूमीत अशा प्रकारे या सामान्य माणसाच्या मनावर आघात करणारी ही क्रूर हत्या संतोष देशमुख यांची वाल्मिकी कराड व त्यांच्या साथीदारांनी केली। अशा वाल्मिक कराडला फाशी झाली पाहिजे, पण त्याच्या सोबत जेही आरोपी आहेत त्या सगळ्यांना फाशी झाली पाहिजे। या मागणीसाठी आज आम्ही इथं वाल्मिक कराडच्या पुतळ्याला फाशी देऊन आंदोलन केलेलं आहे।